एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ सायराट एक साऊथ या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट होणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बॉईज, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत 2 ॲप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट, दुसरं म्हणजे VPN। तर VPN कोणतं पण रँडम VPN डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरवरती आणि कनेक्ट करून घ्या। तर VPN ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेला आहे, सिम्पली पॉक्स VPN यूज करतोय। तर VPN आपलं ऑलरेडी कनेक्टेड आहे, ही बघा। सिंपल काय करायचं, आता आपला जो कॅपकट प्रो आहे तो ओपन करायचा। जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी कॅपकट प्रो दिलेली आहे, बिंदासली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा आणि डाउनलोड करून घ्या। सिम्पली मी कॅपकट ओपन करून घेतो आणि मित्रांनो, कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, सिम्पली तर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन येईल। अशा प्रकारे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मी एक 17 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल, सिंपल तो व्हिडिओ मी ॲड करून घेतो। सॉरी मित्रांनो, 17 सेकंदाचा नाही तर 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे, सिंपल अशा प्रकारचा। तर सिंपल हा व्हिडिओ आपल्याला काय करायचं आहे, अगोदर तर ॲड करून घ्यायचा। ओके, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे एकदम सोप्या प्रकारे आणि फ्रीमध्ये। आता आपण व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे, सिंपल काय करायचं, या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर इथं ऑप्शन येईल बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। सिम्पली याचा ऑडिओ जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करून घ्यायचे। ओके, सिंपल काय करायचं, आपला जो ऑडिओ आहे म्हणजे सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं। इथे एक बीटचं ऑप्शन असेल बघा झेंडेसारखं, यावरती क्लिक करायचं। ओके, अशा प्रकारे थोडं आता सॉन्गला स्क्रॉल करायचं। हे बघा, इथे 1 नंबरचं बीट आहे आपला, जिथं आपलं नावाचं बी येईल तिथं आपला बीट असणार। ओके, समजून घ्या, नंबर लावायची मी सोडून दिलेत, असं सोप्या प्रकारे एकदम बीट समजतो। ओके, थोडं स्लाइड करायचं आहे, इथं हा 1 नंबरचं बीट त्याच्या समोर यायचं आहे, इथं एक बीट आहे, परत थोडं समोर यायचं आहे, आता इथं एक बीट आहे बघा। अशा प्रकारे फोटो आपले जे बीट आहेत बीट वाईज बीट लावून घ्या। तर मी आपले जितके काय बीट आहेत ते बीट्स ॲड करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जितके आपले सगळे जे काही बीट आहेत ते बीट ॲड केलेले आहेत, अशा प्रकारे बघा, एकदम सिंपल आणि सोप्या प्रकारे। आता सिंपल एकदम काय करायचं, आपला जो वरचा व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे एक ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथं फोटोवरती जायचं आणि तुम्ही जो काय फोटो ॲड करून घेणार आहे तो फोटो ॲड करून घ्या। तर स्वतःचा ॲड करणार तर स्वतःचा ॲड करून घ्या, जर दुसरं कोणाचं करणार असेल दुसरं कोणाचं ॲड करा, काही विषय नाही। तर मी एक सिंपल फोटो, एक रँडम फोटो ॲड करतो। तर मी धीरजचा फोटो ॲड करत आहे, सिंपल अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, फोटोला अशा प्रकारे एकदम झूम करायचं, 9:16 रेशो म्हणजे आपल्याला राईट बसून घ्यायचं। आता काय करायचं, आपले हे काय बीट आहेत या बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचा फोटो। काय करायचं, बीट वाईज फोटो स्प्लिट करायचा। ओके, अशा प्रकारे बघा, एकदम सिंपल सोपं आहे। तर मी आपला जो फोटो आहे तो स्प्लिट करून घेतो। तर मित्रांनो, फक्त मी एकच फोटो यूज करत आहे, जर तुम्हाला मल्टिपल फोटो म्हणजे वेगळे जर फोटो यूज करायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा फोटो यूज करा, कारण व्हिडिओ जो आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसतो वेगवेगळे फोटो यूज केल्याच्या नंतर ना। तर मी तोपर्यंत कसं आपलं जास्त टाइम जाऊ नये म्हणून फक्त एकच फोटो ॲड केलेला आहे। ओके,
तुम्ही मल्टिपल फोटो ॲड करू शकता, काही विषय नाही. तर सिंपल काय करायचं, समोर यायचं. इथं आपली जी दोन बीट आहेत अशा प्रकारे 2 बीट पैसे यायचे. इथं याचा वरचा फोटो आहे, यावरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथं ओव्हरलेला हा जो फोटो आहे याला ओव्हरलेला करून घ्यायचा. ओके. आणि काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो होता तर हा फोटो समोरच्या बीटपर्यंत म्हणजे हा जो फोटो कट केला तिथपर्यंत वाढून घ्यायचा आहे. फक्त म्हणजे काय करायचं, ही जे आपला आहे ते सेपरेट फोटो येणार आहे, त्यामुळे आपल्याला असं करायचं. हे बघा, या बॉक्सच्या मध्ये हा फोटो इथपर्यंत वाढला पाहिजे. परत बघा, ही जे आपला फोटो आहे समोरचा, हा फोटोवरती क्लिक करायचं, परत स्क्रॉल करायचं, याला ओव्हरलेला करायचं आहे. आणि याचा अगोदरचा जो फोटो आहे ते फोटोला काय करायचं आहे, समोर जे आपला बीट आहे त्या फोटोपर्यंत इतका, ही बघा इथपर्यंत वाढून घ्यायचा. म्हणजे इथला आपण पार्ट काढला तर हाच इथून समोर आपल्याला फोटो वाढून घ्यायचा. ओके. अशा प्रकारे सिंपल आहे, सोपं आहे, समजून घ्या. फक्त अशा प्रकारे 2च फोटो आहेत. तर आता काय करायचं, हे जे फोटो आहेत या फोटोला काय करायचं, आपल्याला थोडं स्क्रॉल करायचं खाली. एक ऑप्शन असेल बघा रिमूव्ह बीजीचं, सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला ऑटो रिमूव्ह करून घ्या. त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते कट होऊन जाणार आहे. समोरचा फोटो सुद्धा अशा प्रकारे ऑटो रिमूव्ह करून घ्यायला सुद्धा याचा जो मागचा बॅकग्राऊंड सगळं कट होऊन जाणार आहे. ओके. तर आता काय करायचं, आपण फोटो लगेच ॲनिमेशन देऊन टाकूयात. सिंपल काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, एक स्टार्टिंगला की द्यायची, एंडिंगला की द्यायची. ओके. स्टार्टिंग की कशी यायचं आहे, फोटोला काय करायचं, आपण जिथून घ्यायचं आपल्याला म्हणजे खालून वर घेणार आहात तर इथं पहिल्या केला घ्यायचं, दुसऱ्या केला अशा प्रकारे बरोबर वर घ्यायचं. ओके. हे बघा वर आलेला आहे. याला ग्राफ लगेच सेट करून घेऊया. त्याचा इथं ग्राफचा ऑप्शन आहे, ग्राफवरती क्लिक करायचं आहे. याला कोणता पण ग्राफ द्या तुमच्या हिशोबाने, काही विषय नाही. ग्राफ तर कोणत्या ठेवून घेऊ शकता. अशा प्रकारे ग्राफ आता कसं होतंय, कोणता पण ग्राफ एक सेट करून घ्यायचा आहे. सिंपल. समोरच्या परत फोटो पशी यायचं आहे. परत या फोटोला एक स्टार्टिंग की एंडिंग की देऊन टाकायची. ओके. स्टार्टिंग की पशी यायचं आहे, याला वरती ठेवायचं आहे अशा प्रकारे. ही बघा फोटो बरोबर खाली येऊन जाणार आहे. ग्राफ जो काय द्यायचा आहे तो ग्राफ देऊन टाका. मला वाटतंय काही आणखीन एक फोटो आहे वाटतं समोर कुठेतरी, बघूया एक मिनिट. तर गाइज ही जे 2 फोटो आहेत आपण अशा प्रकारे सिलेक्ट केलेले आहेत. ओके. तर ग्राफ वगैरे आपण ॲड केलेला आहे एकदम सिंपलमध्ये. आता इथं समोर आणखीन एक फोटो आहे गाइज, मी इथं बीट लावायचं विसरलो, सॉरी बरं का. तर इथे आपण बीट लावून घेऊयात अशा प्रकारे. परत हा जो वरचा फोटो आहे त्याला परत स्प्लिट करायचं आहे, ओव्हरलेला घ्यायचं आहे. आणि याच्या जो अगोदरचा फोटो आहे याला काय करायचं आहे, आपला जो बीट आहे त्या बीटपर्यंत परत वाढून घ्यायचं इतका अशा प्रकारे. हा एक फोटो विसरलो होतो मित्रांनो, सॉरी बरं का, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. आता नंतर बघितलं तर मला असं वाटलं सॉन्गवरती. आता काय करायचं आहे, याला सुद्धा एक स्टार्टिंग की एंडिंग की द्यायची. ओके. स्टार्टिंग की एंडिंग की, स्टार्टिंग की बशी यायचं, याला काय करायचं, एक लेफ्टला किंवा राईटला तुमच्या हिशोबाने करून घ्या, काही विषय नाही. अशा प्रकारे हा इथे येऊन जाणार आहे. आणि हा ग्राफ परत तुमच्या मनावर सेट करा. तर एक ग्राफ फक्त सेट करून घ्यायचा आहे. ओके. आपण ही 3 फोटो अशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे देऊन ॲड केलेले आहेत. तर आता सिंपल काय करायचं आहे, याला आपले जे फोटो आहेत लास्ट एंडिंग कट करून घ्या, कॅपकटची. आता आपले जे फोटो आहेत त्यांना ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचे. ओके. तर आपण ते ॲनिमेशन वगैरे ॲड करून घेऊयात. तर सिंपल मित्रांनो, आपण जो आपला व्हिडिओ आहे यावरती आलेलो आहे. आता आपण फोटोला ॲनिमेशन वगैरे ॲड करायची बघूयात. तर सिंपल 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथं कॉम्बोवरती यायचं. काय करायचं, कॉम्बोवरचा स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट सर्च मारायचं किंवा इथं खाली थोडं स्क्रॉल करा, तुम्हाला भेटून जाणार आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ काय करायची, फुल ठेवायची. ओके. आता समोर 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती जायचं आहे, परत कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणतं, डिस्टोर्ट लेफ्ट, लेंथ फुल ठेवायची आहे. परत 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती जायचं आहे, तिथं स्वॅ इन इफेक्ट ॲड करायचं. कोणतं, ही बघा स्वॅ इन. सिंपल याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचं आहे, परत कॉम्बोवरती जायचं. आपले जितके काही इफेक्ट आहेत ते कॉम्बोवरचे आहेत असं वाटते मला. तर त्याला पेंडिलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता, पेंडिलम 1 नावाचा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. तर याला काय करायचं, पेंडिलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचं. कोणता, पेंडिलम 2. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, परत काय करायचं, परत कॉम्बोवरतीच क्लिक करायचं. इथं काय करायचं, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचं. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके. आणि लेंथ सगळे इफेक्टची फुल ठेवून घ्या, काही विषय नाही. परत याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे,
परत कॉम्बोवरती यायचं. इथं काय करायचं, डिस्टोर्ट राईट नावाची इफेक्ट ॲड करायचं. कोणतं, डिस्टोर्ट राईट सॉरी. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. आता इथं इनमध्येच थांबायची. काय करायचं आहे, इनमध्येच थांबायचं आहे. याला काय करायचं, रॉक व्हर्टिकल नावाचे इफेक्ट ॲड करायचं. कोणतं, रॉक व्हर्टिकली आहे पण आपण व्हर्टिकलच म्हणूयात, भारी वाटतंय. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. याला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट ॲड करायचं. कोणतं, रॉक हॉरिझॉन्टल. आणि लेंथ फुल ठेवायची. प्रत्येक इफेक्टची लेंथ फुलच पाहिजे मित्रांनो. ओके. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. परत कॉम्बोवरती यायचं आहे. तर याला पेंड्युलम 1 नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे. समोरच्या फोनचे एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. याला पेंड्युलम 2 नावाचे इफेक्ट ॲड करायचं. काय करायचं, पेंड्युलम 1 आणि पेंड्युलम 2 या लास्टच्या 2 फोटोला. ओके. तर आता आपण ॲनिमेशन ॲड केलेले आहेत सिम्पल. तर आता इफेक्ट वगैरे ॲड करून घेऊयात. तर आता काय करायचं आहे, आपला जो 1 नंबरचा फोटो आहे, तर ह्या 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं, इफेक्टवरती जायचं आहे. सिम्पल इफेक्टवरती आलात, ट्रेंडिंगवरतीच आपले इफेक्ट सर्च मारा किंवा ॲड करा. डायमंड झूम नावाचा. कोणता, डायमंड झूम नावाचा हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ काय करायची आहे, 1 नंबरच्या फोटोपर्यंतच ठेवायची आहे. परत आता बॉडी इफेक्टवरती यायचं आपल्याला. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरतीच, नाहीतर आपल्याला थोडं स्क्रॉल करायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. थोडं खाली स्क्रॉल केलं तरी ते आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, गोस्ट नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, गोस्ट नावाचा. सिम्पल. याची लेंथ इतकीच ठेवून घ्या अशा प्रकारे. आता याच्या समोरच्या फोटोपाशी 1 2 3 डायरेक्ट 4थ्या फोटोपाशी यायचं. काय करायचं, डायरेक्ट 4थ्या फोटोपाशी. सिम्पल. परत इफेक्टवरती यायचं आहे, सॉरी बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. परत ग्लोईंग लाईन्सवरतीच. तर इथं फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचं. कोणता, फ्लेम विंग्स 1 नावाचा. सिम्पल. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. परत ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं आहे. तर इथं हर्ट फ्लेम्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, हर्ट फ्लेम्स. ओके. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ग्लोईंग लाईन्सवरती जायचं आपल्याला. थोडं खाली स्क्रॉल करत बघूयात आपण इफेक्ट एक. तर इथं गॅस वेव्ज नावाचा इफेक्ट ॲड करायचं. कोणता, गॅस वेव्ज. ओके. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. सॉरी, या 2 फोटोला काही इफेक्टच नाही आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायच्या 2 फोटोच्या 3 नंबरच्या फोटोपाशी. परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. तर बहुतेक हा इफेक्ट ग्लोईंग लाईन्समध्ये नसणार आहे. तर इथं आपण ट्रेंडिंगमध्ये बघूयात. हा ट्रेंडिंगमध्ये आहे बघा, बटरफ्लाय ड्रीम नावाचा. कोणता, बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि प्रत्येक फोटोची लेंथ, सॉरी प्रत्येक इफेक्टची लेंथ एका फोटोपर्यंतच पाहिजे. कमी जास्ती काहीच नसली पाहिजे, एका फोटोपर्यंत पाहिजे. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. बहुतेक इथं ग्लोईंग लाईनवरती हा इफेक्ट असणार आहे. हां, मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, मेकॅनिकल. ओके. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्सवरती इफेक्ट असणार आहे, क्लब हर्ट्स नावाचा. कोणता, क्लब हर्ट्स नावाचा. ओके. तर आपण ओव्हरऑल सगळ्या फोटोला हा इफेक्ट, म्हणजे हे जे इफेक्ट आहेत, तर हे इफेक्ट ॲड केलेले आहेत. आणि सिम्पल आपला व्हिडिओसुद्धा अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर ही बघा, अशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे सगळे आपण रेडी केलेले आहेत. ओके. तर व्हिडिओ एकदम प्रॉपररित्या आपला एडिट करून झालेला आहे. सिम्पल. व्हिडिओ काय सुद्धा अवघड वाटलं तर व्हिडिओ परत बघा, बिनधास्तली कमेंट करा, काही सुद्धा घाबरू नका कमेंट वगैरे करताना. ओके. तर आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर ओके मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता काय करायचं, सिम्पलवर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. जसं तुम्ही एक्सपोर्टवरती क्लिक केला तर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर ओके, सिम्पली व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.